नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने घरच्या घरी देवघरासमोर बसून हा 2 ओळींचा मंत्र बोलून स्वामींना गुरुपद कसं द्यावं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका. यंदा 2026 मध्ये 29 जुलै बुधवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे. मानव जन्म म्हटलं हे आयुष्य म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी समस्या, अडचणी हे असणारच. पण प्रत्येकाला काय वाटतं की माझं दुःख खूप मोठं आहे. माझ्यापेक्षा जास्त दुःख कोणालाच नाहीये. पण असं नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये पद्धती वेगवेगळ्या असतात, प्रकार वेगवेगळे असतात, पण काही ना काहीतरी समस्या, अडचणी असतातच. पण या समस्या, अडचणींना घाबरून न जाता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वामींना आपलं गुरुपद द्या व या गुरुपौर्णिमेपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी सेवा करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार होतात. मी तुम्हाला नाही म्हणणार की 21 दिवसांची सेवा करा, 11 दिवसांची सेवा करा, 108 पारायण करा. काहीही नाही. अतिशय साधं सोपं दररोज दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा शक्य झालं तर रोज 1 वर्षापर्यंत 11 माळी जप करा किंवा रोज 11 माळी शक्य नसेल तर रोज फक्त 1 माळ जप करा आणि प्रत्येक गुरुवारी 11-11 माळी जप करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे बदल होतात. सर्वात महत्त्वाचं मनःशांती. आज मनःशांती 99% लोकांकडे नाहीये. या सेवेला सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं मन शांत झालेलं आहे, डोकं स्थिर झालेलं आहे. या अगोदर पुढे काय करावं, काय करू नये हे कळत नव्हतं. कोणते निर्णय बरोबर, कोणते चुकीचे हे लक्षात येत नव्हते. या सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्या लक्षात येऊ लागतील. पुढे काय करायचं हे तुम्हाला सुचू लागेल आणि ती कठीण परिस्थिती, जो कठीण काळ आहे त्यातून निघण्याचे, त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जे आहेत तर ते तुम्हाला आपोआप मिळू लागतील. आणि आपण जे म्हणतो ना, की माझ्या आयुष्याला एक दिशा मिळावी, माझ्या आयुष्याला एक नवीन वळण मिळावं, ज्यामध्ये माझ्या घरामध्ये सुख समृद्धी, माझ्या आयुष्यामध्ये सुख, सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या घडाव्यात. घरामध्ये जर आजारपण असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य ट्रीटमेंट, योग्य दवाखाना, योग्य डॉक्टर मिळावेत, योग्य सल्ला मिळावा. प्रत्येक गोष्टीसाठी तर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील. फक्त ही सेवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप दिवसभरात तुमच्या वेळेनुसार कधीही, केव्हाही, कुठेही आणि स्वामी सेवेला कोणत्याही पारायणाला किंवा पूजापाठ करण्याला कधीही घाबरू नका. कारण कोणतेच देव, कोणतेच गुरु कधीही कोणाचं वाईट करत नाही आणि आपल्या भक्तांचं तर नाहीच नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, देव हा भक्तीचा विषय आहे, भीतीचा नाही. आणि आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ना, ते आपल्या कर्मानुसार होत असतं. त्यामुळे वाईट कर्म करण्यापूर्वी घाबरा, पण कोणतीही सेवा करण्यासाठी घाबरू नका. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल तर सकाळी देवपूजा करताना सगळ्या देवांना स्नान वगैरे घालून घ्यायचं. त्यानंतर स्वामींची मूर्ती तांबणामध्ये ठेवायची आणि स्वामींच्या मूर्तीवर सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. दररोज आपण स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना किंवा गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राने करत असतो. पण गुरुपौर्णिमा निमित्ताने सुरुवातीला गणपती अथर्वशीर्ष स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना म्हणायचा आहे. गणपती अथर्वशीर्ष अवघड वाटत असेल, म्हणता येत नसेल तर गणपती स्तोत्र म्हणायचं. संस्कृत गणपती स्तोत्र म्हणा किंवा मराठी गणपती स्तोत्र म्हणा. त्यानंतर पुरुष सूक्त म्हणायचं आहे. शक्य झालं, तुमच्याकडे वेळ असेल तर पुरुष सूक्त आजच्या दिवशी 16 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा. 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचा. पण हे शक्य नसेल तर कमीत कमी गणपती अथर्वशीर्ष नंतर किंवा गणपती स्तोत्रानंतर 1 वेळा तरी पुरुष सूक्त म्हणायचं आहे. त्यानंतर श्री सूक्तम म्हणायचं आहे. श्री सूक्तम म्हणून झाल्यानंतर पवमान सूक्तम 1 वेळा म्हणायचं आहे. आणि शेवटी रामरक्षा 1 ते 9 वेळापर्यंत म्हणून स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर ताम्हणातलं पाणी व्यवस्थित दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं किंवा दुसरं एखादं ताम्हण किंवा एखादी स्टीलची प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये परत स्वामींची मूर्ती ठेवायची आणि जे स्वच्छ पिण्याचं पाणी आहे, जे आपण घरामध्ये स्वयंपाकासाठी पिण्यासाठी वापरतो, तर ते पाणी थोडंसं पेल्यामध्ये घ्यायचं. पळी किंवा एखादा चमचा घ्यायचा आणि आपल्या उजव्या हाताने स्वामींच्या पायावर पाणी टाकायचं आहे. आता तुमच्या घरातील सर्वांना थोडं थोडं तीर्थ घेता येईल एवढं पाणी स्वामींच्या पायावर 1-1 चमचा करून टाकायचं आहे. त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते एखाद्या वाटीमध्ये किंवा पेल्यामध्ये बाजूला काढून घ्यायचं.
त्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. तुम्ही जर वेगळी मांडणी केलेली असेल, एखादा चौरंग किंवा पाट त्यावर वस्त्र अंथरून घेतलेलं असेल, तर तिथे स्वामींची मूर्ती ठेवायची आणि असं काही केलं नसेल, तर देवघरामध्ये स्वामींची मूर्ती ठेवली तरी सुद्धा चालेल. आता तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर काय करायचं? त्यांच्या फोटोवर एखाद्या फुलाने किंवा पाण्याने सुरुवातीला स्वच्छ पाणी, त्यानंतर थोडंसं दूध किंवा पंचामृत आणि परत स्वच्छ पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि थोडासा ओला कपडा करून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वामींच्या फोटोला हार अर्पण करून घ्यायचं. फूल वाहून घ्यायची आहेत. स्वामींना हिना अत्तर प्रिय आहे. जर तुमच्याकडे असेल तर स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला हिना अत्तर सुद्धा लावून घ्यायचं आहे. अष्टगंध लावून घ्यायचं आहे. एक तुपाचं निरंजन, एक तेलाचा दिवा, धूप, अगरबत्ती सर्व काही लावून घ्यायचं. याप्रमाणे आपली साधी सोपी पूजा झाली. या पूजेनंतर तुमचा स्वयंपाक वगैरे झालेला नसेल तर साखर, खडी साखर किंवा एखादं फळ तुमच्या घरी असेल तर त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवून घ्यायचा आणि मग तुम्हाला या दिवशी जो काही पूर्णावरणाचा स्वयंपाक करायचा असेल तर तुम्ही करू शकता किंवा पूर्णावरणाचा स्वयंपाक करणे शक्य नसेल तर वरण, भात, भाजी, पोळी आणि त्यासोबत स्वामींच्या आवडीच्या या 2 पदार्थांपैकी कोणताही एक गोड पदार्थ किंवा हे दोन्ही पदार्थ तुम्हाला बनवणे शक्य झाले तर अतिशय उत्तम. पहिला गोड पदार्थ स्वामींचा आवडता म्हणजे बेसनाचे लाडू आणि दुसरा स्वामींचा गोड आवडता पदार्थ म्हणजे खीर करायची आहे. खीर तुम्ही शेवायची करू शकता किंवा रव्याची करू शकता किंवा तांदूळ भिजवून त्याची खीर केली तरी सुद्धा चालू शकते. फक्त खीर स्वामींना आवडते. शेवयाची केली तर अतिशय उत्तम. याचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे आणि हेही तुम्हाला वरण, भात, भाजी, पोळी करणं शक्य नसेल तर फक्त खीर किंवा बेसनाचे लाडू बनवून याचा नैवेद्य तुम्ही स्वामींना अर्पण करायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचं आहे. स्वामींना गुरुपद देण्यासाठी स्वामींच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर, आपल्या देवघरासमोर एक आसन टाकून बसायचं आहे. देवासमोर एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचं निरंजन प्रज्वलित केलेलं असावं आणि धूप, अगरबत्ती सुद्धा लावलेली असावी. आसनावर बसायचं, एक नारळ घ्यायचं, न सोललेलं नारळ घ्यायचं, त्याच्या शेंड्यासहित नारळ घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर भेटलं तर एखादं गुलाबाचं फूल घ्यायचं आहे. गुलाबाचं फूल आणि नारळ, गुलाबाचं फूल नाही मिळालं तर जे कोणतं फूल तुमच्याकडे असेल ते नारळावर ठेवायचं आणि हे नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये धरायचं. नारळाची शेंडी स्वामींकडे करायची आहे. सुरुवातीला गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. या प्रकारे तुम्हाला जी काही प्रार्थना करायची असेल ती करायची आणि त्यानंतर महाराजांना श्री स्वामी समर्थ महाराज, तुम्हीच माझी आई, तुम्हीच माझे वडील, तुम्हीच माझे बंधू, तुम्हीच माझे सखा, तुम्ही माझ्यासाठी सर्व काही आहात. श्री स्वामी समर्थ महाराज, आजपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत मी आपल्याला माझे गुरुपद देत आहे. शिष्य म्हणून माझा स्वीकार करावा. श्री स्वामी समर्थ महाराज, तुम्ही जो मार्ग दाखवाल तो माझ्यासाठी योग्य आहे. तुम्ही जी दिशा दाखवाल ती माझ्यासाठी योग्य आहे. माझे श्री स्वामी समर्थ महाराज, तुम्ही कृपाळू, मायाळू आणि दयाळू आहात. माझ्या आयुष्याला योग्य ते वळण द्या. ज्या गोष्टी माझ्यासाठी चांगल्या आहेत त्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडू द्या. माझ्याकडून कधीच कोणाचं वाईट होऊ देऊ नका. माझ्याकडून नेहमी सत्कर्म करून घ्या. श्री स्वामी समर्थ महाराज, मी अज्ञानी आहे. मला ज्ञान नाही. योग्य लोकांची संगत मला लाभू द्या. माझ्या कार्यामध्ये, माझ्या व्यवसायामध्ये, माझ्या नोकरीमध्ये माझी प्रगती होऊ द्या. माझ्या तोंडून कधीच मी कोणाबद्दल अपशब्द काढू नये अशी सद्बुद्धी मला द्या. माझ्या हातून कधीच कोणती वाईट कर्म होऊ नयेत अशी सद्बुद्धी मला द्या. श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्याकडून काही चूक-भूल झाली तर त्याबद्दल मला क्षमा करा व त्या चुका माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ नयेत असा शुभ आशीर्वाद मला द्या. तुमची साथ कायम माझ्यासोबत राहू द्या. माझ्यावर, माझ्या कुटुंबावर तुमचा कृपा आशीर्वाद असाच राहू द्या. तुमच्या कृपा आशीर्वादाने मला व माझ्या कुटुंबाला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे हीच तुमच्या चरणी प्रार्थना. आणि त्यानंतर हे नारळ किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला अजून जे काही बोलायचं आहे मनातल्या सगळ्या गोष्टी बोलून टाका. ही प्रार्थना करत असताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं, तुम्हाला रडू आलं तरी सुद्धा चालेल, पण मन मोकळं करून जे काही तुम्हाला महाराजांना बोलायचं आहे, आपल्या मनातल्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या सर्व काही आज सांगून टाका आणि ते नारळ महाराजांच्या समोर ठेवायचं आहे. त्यानंतर आपण महाराजांच्या पायावर पाणी टाकून जे तीर्थ काढून घेतलं होतं ते तीर्थ घ्यायचं. आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर थोडंसं ते तीर्थ घ्यायचं आणि आता जो मी तुम्हाला हा 2 ओळीचा मंत्र सांगणार आहे हा मंत्र म्हणायचा. त्यानंतर हे तीर्थ आपण प्राशन करायचं आहे. म्हणजे स्वामी आपले गुरु झाले आणि आपण त्यांचे शिष्य झालो. मंत्र अशा प्रकारे आहे. अकाल मृत्यू हरणम, सर्व व्याधी विनाशनम, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज, पादोदकम तीर्थ, जठरे धारेयम शिरसा धारेयम. प्रतिवेळा मंत्र सांगते. अकाल मृत्यू हरणम, सर्व व्याधी विनाशनम, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज, पादोदकम तीर्थ, जठरे धारयम शिरसा धारयम. हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर हे तीर्थ आपल्याला प्राशन करायचं आहे. तीर्थ प्राशन करून झाल्यानंतर सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती, त्यानंतर स्वामींची आरती, मग दत्त महाराजांची आरती किंवा दत्त महाराजांच्या अगोदर नंतर स्वामींची आरती,
नंतर आपली कुलदेवी व आपले कुलदेव या प्रकारे 5 आरत्या करायच्या आणि कापूर आरती करून प्रसाद घरातील सर्वांना वाटप करायचा. जो काही पुरणवरणाचा किंवा केलेला स्वयंपाकाचा आपण महाराजांना नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून आपण घरातील सर्वांनी थोडा-थोडा ग्रहण करायचा आहे. आणि आता स्वामींना अर्पण केलेलं हे जे नारळ आहे, तर बरेच जण हे नारळ फोडून खातात किंवा बरेच जण स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जेव्हा तुम्ही कधी कधी तुमचं जाणं होईल, तेव्हा तिथे अर्पण करू शकता किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे दत्त मंदिर असेल, तर त्या दत्त मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हे नारळ आणि हे फूल अर्पण करू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने घरच्या घरी देवघरासमोर बसून हा 2 ओळींचा मंत्र बोलून स्वामींना गुरुपद कसं द्यायचं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.